लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 11 सप्टेंबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय ही कला म्हणते, आजोबा अहो असं कसं चालेल, मला तर गणपतीची ऑर्डर वेळेत पूर्ण करायला हवी ना, शेवटी मी शब्द दिलाय. कलाने अद्वैतचा प्लॅन चांगलाच हाणून पाडलाय हा प्रेक्षकांनो. आज बघत राहा, खूप मजा आली आहे अद्वैतची. कलाने अद्वैतला खूप त्रास दिलाय. आता आजोबा म्हणतात की हो बरोबर आहे कलाचं. अद्वैत म्हणतो अगं पण तुला लागलंय ना. आजोबा म्हणतात अद्वैत अरे बाबा तू शांत हो. आणि कला हे बघ तुझं बरोबर आहे. अद्वैत मला सांग, आपल्याला जर दागिन्यांची ऑर्डर मिळाली आणि वेळेमध्ये आपण ती पूर्ण नाही केली तर काय होईल हे कळतंय ना तुला. नाही, वेळेमध्ये आणि उत्तम काम करून देणारा अशी ओळख आहे ना तुझी सोलापुरात. आता तुझी तर ही बायको आहे आणि तसं पण कोणी बी ज्याला जे काम दिलंय ते वेळेवर पूर्ण करणारच ना, ते गरजेचंच असतं अद्वैत. आता लगेच सरोज चिडते आणि म्हणते आबा तुम्ही अद्वैतची बरोबरी हिच्याशी करताय. आता आबा म्हणतात अगं सरोज, अगं ती तिचं काम करते ना, आणि लक्षात घे अगं उत्सव तोंडावर आलाय. आता हिच्या ऑर्डरीमध्ये आपल्या गणपतीची पण ऑर्डर आहे ना. नाही म्हणजे सगळ्या उत्सवात जर गणपतीच्या मूर्त्या पूर्ण झाल्या नाही तर किती मोठं पाप आहे हे काम तर आहेच ग सरोज, पण त्याच्या मागे भक्तिभावना नाहीये का. अरे अद्वैत जरा कलाला आधार दे आणि उठवायचा प्रयत्न कर बरं. आजोबा अद्वैतची फिरकी घेताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला प्रेक्षकांनो. कला अद्वैतकडे बघत राहते आणि आता अद्वैत तिला उठून उभं राहायचा प्रयत्न करत असतो, पण आता कला एवढी नाटकं करते ना प्रेक्षकांनो की बघत राहा तुम्ही. आणि सरोजला कलाची नाटकं बरोबर कळतायत. अद्वैत आता इतकं वाकडं तिकडं तोंड करून त्या कलाला उठून उभं राहायचा प्रयत्न करतो. आता बघा कला अशी अद्वैतचा हात धरते आणि मुद्दामच तिला उठता येत नाही अशी नाटकं करत असते ती. अद्वैत म्हणतो अगं अगं पडशील ना, सावकाश उठ जरा, पण आता कला बटकन खाली पडते. आता अद्वैत म्हणतो अगं अगं सावकाश, लागलं का तुला, अगं तू आरामच कर. आता कला म्हणते अरे नाही चांदेकर, तू आत्ता हात देत होतास ना मला तेव्हा येत होतं ना मला उठता. नैना पण एन्जॉय करते या दोघांची नाटकं. आता कला म्हणते तू दे ना परत एकदा, अरे चांदेकर हात दे ना. नाही म्हणजे मला माहिती आहे मला येईल चालता, प्लीज एकदा परत प्रयत्न करूया का, तू जरा हात दे हा मला. अद्वैतला राग येतोय कलाचा, पण नाईलाज असतो त्याला. ती सांगते तसं करावंच लागतंय. आता कला त्याचा हात धरते आणि म्हणते बघ बघ मला उठता येतंय, हात धरशील का चांदेकर. आता अद्वैत तिचा हात धरतो आणि तिला उठून उभं करतो. कला आता सगळ्यांना म्हणते बघा बघा मला आता उठून उभं राहता येतंय. चांदेकर बघ तू मदत केलीस ना मला, जमलं की नाही. सरोजला कलाची सगळी नाटकं कळतायत, पण सरोज आजोबांमुळे गप्प बसली आहे. कला म्हणते हे बघा मला उठता येते ना, आणि थोडा वेळ गेला की बरं वाटेल मला आणि चालता पण येईल, म्हणजे मी आता जाऊ शकते ना मूर्त्या बनवायला. आता आजोबा म्हणतात जमायला ना तुला कला नक्की. रजनी म्हणते हो आबा मला पण दिसतंय तिला व्यवस्थित उभं राहता येतंय, म्हणजे तिला ऑर्डर पूर्ण करायला जाता येईल. अद्वैत आता राग बघतोय सगळ्यांकडेच. आता ते आजोबा म्हणतात अद्वैत बरं बरं जमतंय बघ कलाला उभं राहणं, तू एक काम कर ना, तूच घेऊन जाय तिला आज तिकडे वर्कशॉपवर, आणि आज पेढीवर जाऊ नकोस तिला काय हवं नको ते सगळं बघ. अद्वैत म्हणतो आबा मी हिच्या सोबत थांबायचं, पण मला ऑफिसमध्ये भरपूर काम आहे. तुमच्या लक्षात आलं का प्रेक्षकांनो, अद्वैतला आज पळ काढायचा होता कलाच्या कामापासनं, पण तो आज पुरता अडकून गेलाय कलाच्या या कामामध्ये. पण प्रेक्षकांनो येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे, त्यामुळे या मालिकेमध्ये अद्वैत आता या कलाचे चोरी गेलेले गणपती वाचवतो असं दाखवणार आहे. त्याचा प्रोमो मी तुम्हाला देईलच. आता आबा म्हणतात अद्वैत तुझी सगळी कामं बाजूला टाक आणि आधी कलाकडे लक्ष दे, ते महत्वाचं काम आहे. सरोजला कलाचा प्रचंड राग येत असतो आणि आता अद्वैतने कलाचा असा हात धरलाय आणि हळूहळू तिला त्या खोलीच्या बाहेर आणतोय. आणि कला मनामध्ये अशी बडबडत असते बघा, तुला काय माहिती रे चांदेकर, हे सगळं कसं झालंय हे मला माहिती नाहीये का. थांब आता अशी जिरवते ना तुझी, कशी गंमत करते ना ते बघच आता. कला मनामध्ये असं बडबड करत निघाली आहे तिच्या कामाला. आणि आता अद्वैत सुद्धा सावकाश मनात नसताना तिला असा हात धरून घेऊन चाललाय. तर अशा पद्धतीने दोघंही गाडीमध्ये तिच्या वर्कशॉप पर्यंत पोहोचले. गाडीमध्ये म्हणजे तिथे उतरल्यावर पण अद्वैतने स्वतः दरवाजा उघडलाय, कलाला हात धरून त्या वर्कशॉप पर्यंत नेलंय. बिचारा
कला बघा कशी मजा घेतीये त्याची. आता या अद्वैतला तिथे बघून रॉकेट म्हणतो, अरे बापरे दाजी इथे, आणि कला ताई तुझ्या पायाला काय झालं ग? आता कला म्हणते, अरे रॉकेट आज सकाळी घसरले रे, म्हणजे पाय निसटला माझा आणि पडले. रॉकेट म्हणतो, अरे देवा अशी कशी घसरलीस? सगळ्यांना सांगते सांभाळून राहा, आणि तू कशी काय घसरलीस? दाजी आमची कला ताई अशी कशी पडली? आता कला म्हणते, रॉकेट त्याला काही बोलू नकोस हा, त्याला आता बिचारायला माहित पण नव्हतं मी अशी कशी पाय घसरून पडले ते. आता अद्वैत म्हणतो, बघ आता तू कसं मॅनेज होतंय तुझं, कसं नाही. आता रॉकेट म्हणतो, काय करणार दाजी, रात्र थोडी आणि सोंग फार आहेत. तायडे तू काळजी करू नकोस. अगं कलाताई तू एका जागी बस आणि काम कर, तुला जे जे लागल ना ते मी सगळं आणून देईल बघा तुला धावत पळत. आता लगेच ही कला बघा कशी अद्वैतची फिरकी घेते. ती रॉकेटला म्हणते, अरे पण तुला जावं लागेल ना मध्ये मिसळीच्या स्टॉलवरती बाबांना मदत करायला, मग तू कशी माझी मदत करणार आहेस रॉकेट? रॉकेट म्हणतो की अरे कलाताई मी समजा करेल ना, अरे आधी इथलं करू दे. अद्वैतला आता जरा टेन्शनच आलंय. आता कला त्याला कशी फसवते बघा. आता कला म्हणते, हे बघ रॉकेट तू काही टेन्शन घेऊ नकोस, म्हणजे आज खुद्द तुझे दाजी आलेत मला सोडवायला. रॉकेट म्हणतो, अगं कलाताई पण दाजीनं कशाला या सगळ्याचा त्रास, त्यांना या कामाची सवय नाही ना, मी आहे ना, मी समजा देतो तुझ्या हातात. पण कला म्हणते, अरे हो रे तुझं बरोबर आहे, पण आज बघ ना तुझे दाजी सगळी कामं सोडून माझ्या मागे आलेत माझ्यासाठी. मला एवढं बरं वाटलं म्हणून सांगते तुला रॉकेट. अरे मला पडल्यावर वर बसवलं, मला मलम लावलं, मला म्हणाला की इकडे बसू नको तिकडे बसू नको, पाय खाली ठेवू नको. गाडीमध्ये पण एवढ्या सूचना देत होत्या बघ मला, हे करू नको ते करू नको, खूप सूचना देत होता मला. चांदेकर एक काम कर, तू आता ऑफिसमध्ये जा तर तुझं काम म्हणजे कामामध्ये मन नाही लागणार ना रे. तू एक काम का नाही करत, तू इथे बसून तुझं काम कर ना, मी पण इथेच आहे, काही लागलं तर तू मदत करशील ना मला. आता अद्वैत बळजबरी असा हसतोय बघा. मग लगेच ही कला म्हणते, बघ बघ रॉकेट तुझे दाजी थांबायला तयार झाले, ते मला मदत करतीलच, विश्वास आहे माझा. हो ना चांदेकर? आता रॉकेट म्हणतो, बरं बरं चालेल, तुम्ही दोघं मिळून काम करणार म्हणजे झालं. तर बाप्पाच्या मूर्तीला दोघांचा हात लागणार म्हटल्यावर झक्कासच काम होणार. अद्वैत आता वरून वरून हसतोय खरा, पण मनात विचार करतोय ही खरे ना मुद्दाम करतीये, मुद्दाम त्रास द्यायचा प्रयत्न करतीये मला. आता ही कला म्हणते, काय रे चांदेकर झालं का तुझ्या मनातल्या मनात बोलून? अद्वैत मनात विचार करत असतो आणि विचार करता करता एकदम त्याचे विचार थांबवून म्हणतो, चांदेकर अरे अद्वैत चांगला नवरा बनायचंय तुला, चांगला नवरा. आणि मग कलाला म्हणतो, काय आहे तुझं? कला म्हणते, अरे काय आहे म्हणजे काय? अरे चांदेकर तुझं मनातल्या मनात बोलणं झालं असेल तर मला ना तिथे खाली बसव बरं, तो बघ तिथे स्टूल आहे, तो स्टूल आण बरं. अद्वैतला आता अजिबात हे सगळं करायचं नाहीये, पण कलाने त्याला एवढं नाचवलंय आज की विचारूच नका. अद्वैत म्हणतो, हो मी आणतो ना सगळं, तुला काय काय हवंय तेवढं फक्त सांग. मग कला म्हणते, हो तो स्टूल आणून दे बरं, मला जरा लांब आहे ना तो, मला इथे बसावं लागेल ना खाली. मग आता कलाला अद्वैतने हो हो आणतो असं उत्तर दिलंय, आणि आता तिला स्टूल आणून त्या स्टूलवर अगदी प्रॉपर खाली पण बसवलंय. प्रेक्षकांनो खरं तर आता खूप छान दाखवत आहेत एलपीचे सगळे भाग, पण नेमके सण आल्यामुळे जरा दुर्लक्ष होत आहे. असो, पण आता पुढे बघा कला तिथे स्टूलवर बसते. अद्वैत मनात विचार करतो, ही सगळं मुद्दाम करतीये, मुद्दाम खरे मला त्रास द्यायचा प्रयत्न करतीये, माझ्या काही लक्षात येत नाहीये का? रॉकेटला मात्र आज फुकटचं एंटरटेनमेंट झालंय. असो, आता कला अद्वैतकडे बघते आणि अद्वैत कलाकडे बघत असा स्माइल करतोय. पण आता प्रेक्षकांनो आजचा सगळ्यात धक्कादायक सीन म्हणजे या सरोजने आबांना सांगितलंय की ती संन्यास घेणार आहे, म्हणजे आता सरोजने सगळ्याच गोष्टीतून बाहेर निघायचा प्रयत्न केलाय. आता हे आबा काहीतरी म्हणजे विचार करत असतात तेव्हा सरोज येते आणि म्हणते, आबा मला जरा बोलायचंय तुमच्याशी. आबा म्हणतात, बोल की सरोज. आता सरोज म्हणते, आबा मी ठरवलंय की बिझनेसमधनं आणि घरातनं मी लक्ष कमी करणार आहे. आता आबा म्हणतात, अगो ए सरोज हे काय बोलायलीस तू? आता सरोज म्हणते, हो आबा, ज्या जागी मला किंमत नाहीये ना त्या जागी ऍडजस्ट करण्यात मला इंटरेस्ट नाहीये. आजोबा म्हणतात, सरोज तुला कोणी काही बोललंय का? सरोज म्हणते, नाही अजून तरी तशी हिंमत नाही झालीये कोणाची, पण मला असं वाटतंय की तो दिवस यायला वेळ लागणार नाहीये, कारण तुमची नाचून घरात आणि ऑफिसमध्ये सगळीकडेच असते. आबा म्हणतात, अगं सरोज असे गैरसमज का करून घ्यायलीस तू? तुला ठाव आहे ना की ऑफिसमध्ये तुझं काय स्थान आहे ते? सरोज म्हणते, आबा मला सगळं कळतंय, घरात माझ्या शब्दाला आता किंमतच राहिलेली नाहीये.
मी घरामध्ये काही बोलायला गेले तर लगेच मला विरोध होतो आणि ही गोष्ट जर ऑफिसमध्ये कळली तर माझं स्थान धोक्यात येईल. त्यामुळेच मी ठरवलंय की ऑफिसमध्ये जाणं मी हळूहळू कमी करणार आहे आणि नंतर बंदच करणार आहे. आजोबा म्हणतात, अगं सरोज, असं का बोलतेस तू? तू अशी नव्हतीस ग, अशी का बोलायला लागलीस तू? अगं तू किती समजूतदार, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी बाई होती आणि अचानक तुला असं काय झालंय? अगं तू या घराचा समतोल आणि तू असा ढासळायला लागशील तर कसं व्हायचं? सरोज म्हणते, मलाही लक्षात येत नाही आबा नक्की काय होतंय ते. त्यावर सरोज आबांना उत्तर देते की आबा काय आहे ना, आतापर्यंत माझे आबा माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहायचे, पण आता तसं नाहीये. कदाचित या सगळ्याच्या मागे एखादी व्यक्ती, एखादी घटना किंवा प्रसंग असू शकतो. नाही म्हणजे माझ्याही ते नक्की लक्षात येत नाहीये. असो, पण मी आता ठरवलंय आणि काय आहे ना आबा, जोपर्यंत या सगळ्याच गोष्टी सुरळीत होत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी मौन बाळगणंच ठीक समजते. आता असं बोलून ती लगेच निघूनही जाते. आजोबा म्हणत असतात, अगं सरोज असं नको करू, ऐक माझं. आजोबांना खूपच गुन्हेगार असल्यासारखं वाटतंय आता. बिचारे आजोबा, सगळीकडूनच टेन्शनच आहे त्यांना. घरामध्ये ही अशी पोरगी असल्यावरती टेन्शन नाही येणार तर काय होणार प्रेक्षकांनो? या रोहिणीनीच तर सगळे भांडणं लावलेत. सरोज आता तिथून तावातावाने निघून जाते आबांच्या खोलीतून. रोहिणी यांचं बोलणं ऐकते आणि आता मनात विचार करते, काय ही सरोज वहिनी. रोहिणी विचार करते, सरोज वहिनीच्या कानात वंगण घातलं की तिची गाडी लगेच स्टार्ट होते आणि आता ही गोष्ट तर रुळावर आलीच आहे. ही सरोज अगदी वेगाने धावतीये आणि आता हा अद्वैत काय करतोय, त्याचं त्याच्या बायकोसोबत काय चाललंय हे जाणून घ्यायला हवं. म्हणजे पुढचे प्लॅन करायला मी मोकळी. या आजोबांना फार वाईट वाटायला लागले. आता ते रडतात मनातल्या मनात आणि विचार करतात, वाळू हा निसटणं तिचा गुणधर्मच आहे, पण याच वाळूचं मी घर बांधायला निघालोय, पण आता याचा समतोल कसा साधू मी? आता ते देवीला प्रार्थना करतात आणि म्हणतात, माय अंबाबाई तूच आता सांग काय करायचं. आता मला काही समजेनासं झालंय. बिचारे आजोबा म्हणजे एकाला सांभाळायला जाताय, कला अद्वैतचा संसार सांभाळायला जातायत तर सरोज हट होतीये. असो, पण आता बघा हा, इकडे कलाने अद्वैतचा चांगलाच छळ मांडलेला आहे आज. आता अद्वैत उभा असतो आणि कला त्याला सतत कामं सांगत असते. आता अद्वैतला ती म्हणते, ए चांदेकर मला जरा ब्रश देशील का? अद्वैत तोंड वाकडं तिकडं करत तिची कामं करतोय. आता तो बिचारा खाली बसून पाणी पित असतो. तेव्हा कला त्याला म्हणते, अरे चांदेकर जरा पाणी दे रे मला, लवकर दे ना, किती वेळ लावतोयस? रॉकेट म्हणत असतो, मी देऊ का? अद्वैत म्हणतो, हो अगं देतोय, जरा थांब. अद्वैत तावतावनं ती बाटली उघडतोय पाण्याची आणि म्हणतोय, देतोय ग देतोय. काय आहे ना खरे, तू किती फास्ट काम करतेस, तुझ्या स्पीडला मला मॅच करता येत नाही ना ग. या दोघांच्या टाइमपास करण्यामध्ये या रॉकेटचं चांगलं मनोरंजन झालंय हा प्रेक्षकांनो. आता बघा ही कला पुढे तिचं काम करत असते तेव्हा काही केस तिचे चेहऱ्यावर आलेत आणि ती आता अशी तोंडाने ते उडवत असते, बाजूला करत असते आणि ती नुसतं म्हणते, चांदेकर. आता अद्वैत धावत येतो आणि म्हणतो, कळलं कळलं मला काय झालंय ते. पाण्याची बाटली त्याने खाली ठेवली आहे आणि पटकन कलाचे केस आहे ना ते त्याने असे मागे केले. तिचे समोर आलेले केस त्याने मागे केले आणि तिच्या केसांना क्लचर लावून दिलाय. आता कला त्याच्याकडे बघतच राहते आणि त्यापेक्षा जास्ती रॉकेट हे सगळं खूप एन्जॉय करत असतो हा प्रेक्षकांनो. आता अद्वैत म्हणतो, तू ना फक्त खरे तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेशन कर. झालं की नाही आता सगळं व्यवस्थित? आता तो पुन्हा तिच्या समोर येऊन बसतो बिचारा. कला म्हणते, मी तुला हे नव्हतं करायला सांगितलं. अद्वैत म्हणतो, मग आणखीन काय हवंय? मग कला म्हणते, ठीक आहे थँक्यू, पण आता आधी मला फडकं दे. मग अद्वैत आता मनात विचार करतो, माझं माकड करून ठेवलंही नाही. आता कला म्हणते, फडकं दे मला. अद्वैत म्हणतो, बरं बाई देतोय, थांब जरा. आणि आता त्याला काही फडकं सापडे ना, पण आता कसा बसा सापडवतो आणि तिच्या हातात देतो. कला म्हणते, धन्यवाद. चांदेकर आता गणपती जरा फिरव रे. म्हणजे तो बिचारा खालीच बसणार असतो तेव्हा कला त्याला सारखी काम सांगत असते, अरे चांदेकर ती थिनरची पण बाटली दे बरं. रॉकेट म्हणतो, मी देतो ना. अगं दाजींना कशाला त्रास देतेस तू कलाताई? कला म्हणते, रॉकेट तुला जे काम सांगितलंय ते कर ना तू. आधीच आपल्याकडे किती वेळ कमी आहे. प्रत्येकाने आपापली कामं ठरवूयात आणि वेळेनुसार ती करूयात. आता हा रॉकेटच उठत असतो पण कला काही त्याला उठू देत नाहीये. पण आता लगेच अद्वैत मनात विचार करतो, ठरवलेली कामं, हिने ठरवलेली कामं. आता लगेच कला म्हणते, चांदेकर तू खरंच आहेस ना माझ्या मदतीला? मग तू इथेच थांब. तुला काही प्रॉब्लेम नाही ना अशी छोटी छोटी कामं करायला? म्हणजे नक्की ना? आता लगेच अद्वैत म्हणतो, नाही नाही मला काय प्रॉब्लेम असणार आहे, आणतो. आता याच्या चेहऱ्यावर तर हसू आहे पण मनामध्ये एवढा राग साठलाय की विचारू नका.
अद्वैत आता तिच्या हातात ते थिनरची बॉटल देतो आणि म्हणतो, हां फिरवू का आता गणपतीला, कसं करू, इकडे का तिकडे. आता कला म्हणते, हो हो फिरव, हां अजून इकडे फिरव, थोडंसं फिरव, थँक्यू हां. मग आता अद्वैत तिला बळजबरीच वेलकम हां असं म्हणतोय. दोघांची नोकझोक ना प्रेक्षकांना बघायला जास्ती छान वाटते. आता तेवढ्यात कलाचा फोन वाजतो. मग आता कला म्हणते, अरे माझा फोन. अद्वैत म्हणतो, अगं बस बस, मी आहे ना, तू कशाला कष्ट घेतेस, तुझ्या पायाला लागलंय ना. आता हा अद्वैत तिला सारखे टोमणे मारतोय असं नाही वाटत आहे का. आता लगेच अद्वैतने फोन घेतलाय आणि म्हणतोय, हां फोन आहे, अगं खरे बाळू काकाचा फोन आहे बघ. कला म्हणते, आणि इकडे मी बोलते बाळू काकांशी, त्यांचं माझ्याकडेच काम असणार आहे. कला अद्वैतला म्हणते, आणि इकडे तो फोन, मी बोलते त्यांच्याशी. मग आता ती त्या बाळू काकाशी बोलते. ते बाळू काका म्हणतात, अगं कला बेटा, अगं काय आहे ना की आपल्याला ना आणखीन 5 गणपतींची ऑर्डर मिळाली आहे आणि आपल्याला हे गणपती पण वेळेत पूर्ण करावे लागतील ग. नाही म्हणजे हे ना माझे नेहमीचे कस्टमर आहेत, आणखीन 5 मूर्त्या वर तुला बनवाव्या लागतील बघ. आता कला म्हणते, हो काका बनवेल मी, पण आधीच एवढी मोठी ऑर्डर पेंडिंग आहे, त्याचं काय करायचं आहे आपण. नाही ही तर ऑर्डर वेळेत पूर्ण झाली पाहिजे ना. आता ते बाळू काका म्हणतात, बेटा कला असं नको करूस ग, हे माझे नेहमीचे गिराईक आहेत आणि त्यांना मी नाही म्हणलो तर माझा धंदा जरा खराब होईल ना. तू समजू शकतेस मी काय म्हणतोय ते. बेटा 5 तर मूर्त्या बनवायच्यात वरती, प्लीज बनवून दे ना, नाही म्हणू नकोस. कला म्हणते, बरं ठीक आहे, मी प्रयत्न करते हां काका. आता मात्र कला जरा वैतागली आहे, पण तरी तिचा वैताग चेहऱ्यावर दिसत नाहीये. तिने बाळू काकांना सांगितलंय की बाळू काका मी प्रयत्न करते आणि फोन ठेवून देते ती. आता रॉकेट म्हणतो, है का आणखीन मूर्त्या बनवायच्या, हे काय कमी सोंग आहे का, अजून कसं काय काम पूर्ण होणार आहे. आता कला म्हणते, अरे रॉकेट आपल्याला करावं तर लागणार आहे ना. रॉकेट म्हणतो, आता काय रात्रभर इथेच थांबायचं का आपण, दिवसा तर काम करतोच आहे आपण. आता कला म्हणते, हो रॉकेट कदाचित आपल्याला तसंच करावं लागणार आहे. अरे चांदेकर मला अजून माती मळावी लागेल, मला पाणी आणि माती आणून दे बरं. आता लगेच रॉकेट म्हणतो, अगं दाजीला कशाला त्रास देतेस तू कलाताई, मी आहे ना. आता कला काही बोलणार तेवढ्यात अद्वैत जरा वैतागून म्हणतो, अरे रॉकेट तू कशाला काम करतोयस, तू बसून राहा ना, तुझ्या ताईने मला सांगितलंय ना, मी करेल की. कला म्हणते, रॉकेट तू आता जा आणि जेवून ये बरं, तू आलास का मी मग जेवायला जाऊ आम्ही दोघं जण, तू पटकन जाऊन ये. मग आता रॉकेट म्हणतो, बरं आलोच मी जेवून. आता रॉकेट तिथून निघून जातो. आता जाताना अद्वैतची परवानगी घेतो, येऊ का दाजी. अद्वैत म्हणतो, हो ये ना. पण आता बघा प्रेक्षकांनो, कोणी नसताना कलाने अद्वैतची कशी फिरकी घेतली आहे. आता ती कला मनात विचार करते, हा चांदेकर किती चॅप्टर आहे, एवढा बदल याच्यात का झाला असेल, मला चांगलं ठाऊक आहे याच्याबद्दल, आगाऊ कुठला. आता हा चांदेकर पण मनात म्हणतो, अति आगाऊ कुठली, आणि म्हणते, आणि आता अद्वैत या कलाला म्हणतो की चल आपण निघूया का, आता जेवायला जाऊयात ना. आता कला त्याच्याकडे अशी स्माईल करते आणि नंतर आता थोड्या वेळाने पुन्हा सीन दाखवलाय. कला आता गणपती बनवते पुन्हा दुसरे, आणि आता अद्वैतला म्हणते, चांदेकर तू गेलास तरी चालेल, मला अजून भरपूर कामं आहेत. आता अद्वैत म्हणतो, असं कसं, मी कसं जाणार, तुझी जबाबदारी सोपवली आहे ना आबांनी माझ्यावर, तुला हवी ती मदत मी करणार आणि पडेल ती कामं करणार बघ, तुझा पाय मुरगळलाय ना. अगं खरे तुला कशाला त्रास, तू एकटीने कामं करायची आणि मी निघून जायचं असं बरं दिसतं का. आता कला म्हणते, अगं बाई हो का, बरं थांब इथेच चांदेकर, मला 1च मिनिट दे, मी तुला एक मस्त गंमत दाखवते. आता कला तिचा मोबाईल घेऊन येते आणि याला त्याचा मोबाईलवरचा व्हिडिओ दाखवते. म्हणजे तिने एक मस्त व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे याचा. आधी तर तिने ते मातीचे वगैरे हात धुवून काढलेत सगळे स्वच्छ, आणि आता अद्वैतला तो मोबाईलमधला व्हिडिओ अद्वैतने त्याचा व्हिडिओ बघितलाय. तो जेव्हा तेल ओतत होता ना तिथे, तेव्हा कलाने सगळं व्हिडिओ शूट केलाय. आता अद्वैत घाबरतो आणि म्हणतो, अरे बापरे, हा व्हिडिओ कोणी काढला. आता कला म्हणते, हा व्हिडिओ मीच काढला, तू जेव्हा ड्रेसिंग टेबल जवळ तेल ओतत होतास ना तेव्हा मी हा व्हिडिओ काढला. म्हणजे मला तेव्हाच कळलं होतं की तुझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. तू जेव्हा त्या तेलाच्या बाटलीकडे बघत होतास ना तेव्हाच कळलं होतं मला, पण मला जाणून घ्यायचं होतं की तू नेमकी काय खोडी करणार आहेस, म्हणून मग मी असं केलं की. आता त्या दिवशीचा सीन त्यांनी पुन्हा रिक्रिएट करून दाखवलाय. कला जेव्हा ते कपाटातनं तिचं सामान घेत असते ना तेव्हा तिच्या डोक्यात येतं की याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. काय शिस्त आहे नेमकं हे जाणून घ्यायलाच हवं. म्हणून आता तिने आंघोळीला जाताना तिचा मोबाईल त्या एका म्हणजे फ्लॉवर पॉट जवळ असा रेकॉर्डिंगला लावलेला असतो आणि गपचूप तिने अद्वैतची सगळी रेकॉर्डिंग केलेली असते अद्वैतला न कळता. आणि आता कला तो फोन असा रेकॉर्डिंगला ठेवते
आणि विचार करते आता हा चांदेकर जे काही करणार आहे ना ते मला सगळं कळेल, आणि ती आता आंघोळीला जाते. मग आता अद्वैतने नंतर आगाऊपणा करून ते तेलाची बॉटल बाथरूमच्या समोर सांडलेली असते आणि ते आता सगळं रेकॉर्ड झालंय. पण आता कला पण काही कच्चा नाहीये खिलाडू. आता ती बाहेर येते बाथरूमच्या आणि तिला बाहेर आल्या आल्या लगेच तेल दिसतं. साहजिक आहे प्रेक्षकांनो, ही फरशी एवढी चोपडी आहे ना की काहीतरी वेगळं असलं त्यावर की लगेच लक्षात येतं. कला आता ते तेल आहे हे जाणून घेते, त्या तेलावर असं बोट फिरवते तिच्या पायाचं आणि आता विचार करते हा प्लॅन आहे तर या आगाऊचा, आणि मुद्दाम त्या तेलावरनं घसरून पडते. म्हणजे अद्वैतच्या मनासारखं नेमकं काय आहे पुढे हे तिला बघून घ्यायचं होतं, जाणून घ्यायचं होतं. आणि आता कला अद्वैतला दाखवते नाचून आणि म्हणते बघ मी चांगली ठणठणीत आहे. बाथरूमच्या बाहेर मी जेव्हा पाय टाकला ना तेव्हाच मला पाय टाकल्या टाकल्या कळलं की तेल आहे बाहेर, आणि तेव्हाच मला तुझा प्लॅन लक्षात आला. मी व्हिडिओ बघितला पण नव्हता आणि मला कळलं तुझा प्लॅन काय येते. म्हणजे तसं तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस रे. म्हणजे तू एखाद्या दुसऱ्यासाठी एवढे कष्ट घेतोस म्हणजे अवघड आहे रे. म्हणजे त्या ड्रेसिंग टेबलपासून बाथरूमपर्यंत तेलाची तू बाटली आणलीस, बाथरूमच्या बाहेर तू तेल ओतलंस. किती विचार केलास तू चांदेकर. तू जेव्हा दुसऱ्यांचा विचार करतोस म्हणजे स्पेशली माझा, तेव्हा मला इतकं बरं वाटलं तुला काय सांगू. पण तेव्हा मला हे पण कळलं की तुला मला त्रास द्यायचा आहे. तू ते तेल मला त्रास द्यायसाठी ओतलं. खरं सांग मला, खरं सांगते ना मी. आता अद्वैत विचार करतो ओ नो, मी तर आता उघडा पडलो. कसला आतल्या गाठीची ही बाई. कसली आतल्या गाठीची ही बाई. आणि आता तो कलाला म्हणतो तुझा पाय मुरगळला हे नाटक होतं तर. कला म्हणते अरे पण तू करतोयस ते पण नाटकच आहे ना. हे सगळं तू का करतोयस ते मला जाणून घ्यायचंय. तर हे सगळं वागण्यामागे तुझा काही उद्देश आहे का, बोल बोल. आता अद्वैत काही बोलणार तिथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. आता पुढच्या भागात आपण बघतोय अद्वैत आणि कला दोघेही मिळून ती माती कालवत आहे गणपतीची. पण आय थिंक सो अद्वैतने काहीतरी शेंडी लावली आहे कलाला आणि काहीतरी थातूर मातूर कारण देऊन त्याचं वागण्याचं एक्सप्लेनेशन दिलंय. त्यामुळे कला त्याच्यासोबत मिळून मिसळून काम करते असं दिसतंय. पण रोहिणीने या दोघांना बघितलं आणि त्या दोघांचा व्हिडिओ शूट केलाय आणि तो जाऊन सरोजला दाखवलाय. आणि सरोजला ती म्हणते कशी की वहिनी आता तूच यात काहीतरी कर बाई. पण प्रेक्षकांनो, येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे आणि त्यात अद्वैत कलाच्या चोरी गेलेल्या मूर्त्या शोधून आणतो आणि कला त्याचे हे उपकार जन्मोजन्मी विसरणार नाही असा शब्द देते. प्रेक्षकांनो, कसा वाटला आजचा भाग मला नक्की कळवा हं. आणि वेळात वेळ काढून मी तुम्हाला आज हा रिव्ह्यू दिलाय कारण आमच्या घरी आज महालक्ष्मी आहेत, तशा संध्याकाळी जेवतात. पण आज वेळ होता म्हणून पटकन तुम्हाला रिव्ह्यू दिलाय. आजच्या भागासाठी एखादा लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका प्रेक्षकांनो. धन्यवाद.